नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 19 एप्रिल 2025 रोजीचा करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच सुरू केलेली आहे. कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी लक्ष्य बॅच, कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच, कंबाईन गट ब आणि गट क परीक्षेसाठी आपण फाउंडेशन बॅच 2.0 या बॅचेस आपण सुरू केलेल्या आहे. या बॅचेस मध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणारे, नोट्स असणारे, टेस्ट सिरीज असणारे. ठीक आहे, तर तुम्हाला सेपरेट काही जॉईन करायची गरज नाहीये. त्याचबरोबर जर तुम्हाला फक्त नोट्स घ्यायचे असेल तर नोट्स तुम्ही घेऊ शकता, टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर टेस्ट सिरीज सुद्धा जॉईन करू शकता. यासाठी तुम्हाला आपला अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. टेलिग्राम चॅनल, इन्स्टाच्या पेजला फॉलो करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अभ्यास विषयक जे काही गोष्टी आहेत त्याचे नोटिफिकेशन येत जातील. ठीक आहे, सुरुवात करूया 19 एप्रिल रोजीचं करंट अफेअर्सला. बघा मित्रांनो, पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन इथे तुमच्या समोर. एप्रिल 2025 मध्ये भारताच्या 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बघा मित्रांनो, 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष बनलेले आहे न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी. तर हा क्वेश्चन 100% विचारला जाईल कोणत्या ना कोणत्या एक्झाम मध्ये, 100%. बघा, न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी हे 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर कायदा आयोग का स्थापन करण्यात येतो? तर बघा, भारतामध्ये जे काही कायदे करण्यात आलेले आहे तर त्याविषयक वेळोवेळी, ठीक आहे, किंवा जे कायदे करण्यात येणार आहे त्याविषयी वेळोवेळी सरकारला सल्ला देण्यासाठी कायदा आयोग जो आहे तो स्थापन करण्यात येतो. ठीक आहे, आणि कायदा आयोग कंटिन्यू शिफारसी करत असतो. ठीक आहे, यापूर्वी 22वा कायदा आयोग होता. मग कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्याचे अध्यक्ष कोण होते. तर 23वा कायदा आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सदस्य म्हणून हितेश जैन आणि प्राध्यापक DP वर्मा हे आयोगाचे सदस्य म्हणून यांची सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, कायदा आयोग याचा उल्लेख संविधानामध्ये आपल्याला बघायला मिळत नाही, म्हणून ती एक संविधानिक संस्था नाही. कायदा आयोगाबाबत कोणताही कायदा केलेला नाही, म्हणून ती एक वैधानिक संस्था नाहीये. म्हणजे कायदा आयोग ना आता संविधानिक आहे ना आता वैधानिक आहे, म्हणून तिला गैरवैधानिक संस्था म्हटलं जातं. ठीक आहे, त्याचबरोबर जर बघितलं तर कायदा आयोग कायदा आणि न्याय मंत्रालयाअंतर्गत काम करतं. आता महत्वाच्या नियुक्त्या बघूया. नियुक्तीविषयी प्रश्न बघितलेला आहे आपण. पहिल्या महिला कायदा सचिव कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? अंजू राठी राणा. संरक्षण खात्याचे प्रमुख नियंत्रक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आली? डॉक्टर मयंक शर्मा. रतन टाटा एंडोन्मेंट फाउंडेशनचे नवीन अध्यक्ष कोण झालेले आहे? एन चंद्रशेखरन. सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक बनलेले आहे अमृत मोहन प्रसाद. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन CMD बनलेले DK सुनील. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे नवीन अध्यक्ष आहे आलोक रंजन. भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख आहे अमरप्रीत सिंग. नॅशनल ॲल्युमिनियम कंपनीचे नवीन CMD आहे ब्रिजेश प्रताप सिंग. लोकलेखा समितीचे नवीन अध्यक्ष आहे KC वेणुगोपाल. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे 11वे अध्यक्ष आहे तुहिनकांत पांडे. दुसरा क्वेश्चन, एप्रिल 2025 मध्ये गॅबॉन कंट्रीचे 7 वर्षासाठीच्या अध्यक्ष म्हणून कुणाची निवड करण्यात आलेली आहे? तर गॅबॉन कंट्रीचे 7 वर्षासाठी इथून पुढे अध्यक्ष म्हणून ब्राइस ओलिगुई नगुएमा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं, ठीक आहे, तर गॅबॉन नावाचा जो देश आहे त्याचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे ब्राइस ओलिगुई. लक्षात ठेवायचं, गॅबॉन कुठं आहे? तर आफ्रिका खंडामध्ये आपल्याला गॅबॉन देश जो आहे तो बघायला मिळेल. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर लिब्रेव्हिल ही त्याची राजधानी आहे. आणि सेंट्रल आफ्रिकन CFA फ्रँक तिथले चलन आहे. आणि ब्राइस ओलिगुई गुएमा हे तिथले अध्यक्ष आहे. ठीक आहे, नगुएमा हे तिथले अध्यक्ष आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. तिसरा क्वेश्चन बघा, कोणत्या कंपनीच्या न्यू शेपर्ड रॉकेटने केवळ महिलांना घेऊन एक ऐतिहासिक ऐतिहासिक काय म्हणायला पाहिजे, तर अंतराळ उड्डाण यशस्वीपणे केलेलं आहे? तर इथे सब ऑर्बिटल असायला पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे, सब ऑर्बिटल अंतराळ उड्डाण यशस्वीपणे पूर्ण केलेलं आहे. तर बघा मित्रांनो, जेफ बेझोस तुम्हाला माहित असेल अमेझॉन कंपनीचे कर्ता धर्ता मालक आहे. त्यांची कंपनी आहे ब्लू ओरिजिन. तर या ब्लू ओरिजिन कंपनीचं एक रॉकेट आहे न्यू शेपर्ड. या न्यू शेपर्ड रॉकेट मधून काय करण्यात आलेलं आहे, तर एक महिलांना, स्पेसिफिक महिलांना अवकाशामध्ये पाठवण्यात आलेलं आहे. आता एक नवीन संकल्पना उदयास येत आहे, भविष्यात सुद्धा ही संकल्पना खूप गाजणार आहे. स्पेस टुरिझम, स्पेस पर्यटन. ठीक आहे, मग त्यासाठी
त्याला प्रमोट करण्यासाठी आपण जर बघितलं तर या ब्लू ओरिजिन या कंपनीने फेमस ज्या महिला आहे, यामध्ये तुम्ही या महिलेला ओळखत असाल, बाकीच्यांना ओळखत नसाल तरी केटी पेरी म्हणून एक सिंगर, नाव तरी ऐकलं असेल, ठीक आहे. तर यांना सगळ्यांना स्पेसमध्ये पाठवलं, म्हणजे या फेमस महिलांना बघून अजून बाकीचे लोक स्पेसमध्ये जातील, ठीक आहे. तर अशा प्रकारची ही मोहीम होती. आपण जर बघितलं स्पेस ऑर्बिटमध्ये 100 किलोमीटर पर्यंत गेल्या होत्या, ठीक आहे. जमिनीपासून 100 किलोमीटर वरपर्यंत त्या गेल्या होत्या आणि तिथून त्या खाली आल्या, ठीक आहे. 1963 नंतर प्रथमच फक्त महिला असलेलं जे यान आहे ते अवकाशामध्ये गेलं होतं, अंतराळामध्ये गेलं होतं, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर अजून पुढे बघूया महत्त्वाच्या गोष्टी. या 6 महिलांमध्ये केटी पेरी तुम्हाला माहित असेल, गेल किंग होत्या, त्यानंतर लॉरेन सांचे, त्यानंतर आयशा बोवे, अमांडा गुएन आणि किरियन फ्लिन या महिला आपल्याला बघायला मिळाल्या. 10 मिनिटं 21 सेकंद ही मोहीम चालली. 106 किलोमीटर उंचीवर ते गेल्या होत्या. हे प्रक्षेपण जे आहे ते व्हॅन हॉर्न टेक्सास मधून करण्यात आलं होतं. तर ब्लू ओरिजिन कंपनीचं रॉकेट आहे हे न्यू शेफर्ड, ठीक आहे. असं त्यावर समजून घ्या की पक्षाचा जो काही पंखाचा जो काही आपण म्हणूया एक छोटासा पर जो असतो, तर त्याचं लोगो त्यावर आपल्याला बघायला मिळतो, ठीक आहे. या कंपनी स्थापना 8 सप्टेंबर 2000 साली करण्यात आली होती. वॉशिंग्टन हे मुख्यालय आहे. सीईओ आहे डेव लिंप. कोणत्या राज्याने 15वी हॉकी इंडिया सिनियर मेन्स नॅशनल चॅम्पियनशिप 2025 जिंकली आहे? तर 15वी हॉकी इंडिया सिनियर मेन्स नॅशनल चॅम्पियनशिप पंजाबने जिंकलेली आहे. कोणी जिंकली? पंजाबने जिंकलेली आहे. तर आपण जर बघितलं तर या चॅम्पियनशिपने पंजाबने मध्य प्रदेशचा पराभव केलेला आहे. मध्य प्रदेशमध्ये झाशी या ठिकाणी आपण जर बघितलं मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पंजाबने ही स्पर्धा 5व्यांदा जिंकलेली आहे. 2012 मध्ये जिंकली होती, 2018, 2021, 23 आणि 25 मध्ये ही स्पर्धा जिंकलेली आहे. तर 15वी हॉकी इंडिया सिनियर मेन्स नॅशनल चॅम्पियनशिप, ठीक आहे. पंजाबला सुवर्ण पदक जिंकलं, पंजाबने विजेता राहिला. रनर अप मध्य प्रदेश राहिला उपविजेता, रौप्य पदक मिळालं. उत्तर प्रदेशला कांस्य पदक मिळालेलं आहे. आता काही स्पोर्ट विषयक ज्या काही घडामोडी ते आपण बघून घेऊया. इंडियन सुपर लीग जी आहे तर ती कोणी जिंकली? तर मोहन बागान सुपर जायंट्सने. बेंगळुरू FC उपविजेता राहिला. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी भारताने जिंकली, न्यूझीलंड उपविजेता राहिला. 6वी आशिया महिला कबड्डी विजेतेपद भारताने जिंकलं, इराण उपविजेता राहिला. जागतिक ज्युनियर बुद्धिबळ चॅम्पियनशिप प्रणव व्यंकटेशने जिंकली, मॅटिक लिब्रेन्सिक उपविजेता राहिला. रणजी ट्रॉफी विदर्भाने जिंकली. साबा साऊथ एशियन बास्केटबॉल चॅम्पियनशिप तिसरी जी आहे महिलांची बास्केटबॉल चॅम्पियनशिप तर ती भारताने जिंकली. विजय हजारे ट्रॉफी कर्नाटकने जिंकली. आर प्रज्ञानंदने टाटा स्टील्स मास्टरचे बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. 33वे संतोष ट्रॉफी जी आहे ती पश्चिम बंगालने जिंकलेली आपल्याला बघायला मिळते. यानंतर 5वा क्वेश्चन, ISSF नेमबाजी विश्वचषक 2025 मध्ये 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये कांस्य पदक कोणी जिंकलं? तर ISSF नेमबाजी विश्वचषक 2025 मध्ये 10 मीटर पिस्तूल प्रकारामध्ये एअर पिस्तूल प्रकारामध्ये सौरभ चौधरी याने कांस्य पदक जिंकलेलं आहे, ठीक आहे. तर 22 वर्षाचा आहे सौरभ चौधरी, मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. तर त्याने लिमा पेरू येथे झालेल्या ISSF नेमबाजी विश्वचषकामध्ये ही कामगिरी केलेली आहे. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा 6वा, भारत आणि उझबेकिस्तान यांच्या संयुक्त लष्करी सराव डस्ट लीगच्या 6व्या आवृत्तीचं आयोजन कुठे करण्यात आलं? तर डस्ट लीग हा भारत आणि उझबेकिस्तान मध्ये होणारा एक युद्ध सराव आहे आणि याची 6वी आवृत्ती मित्रांनो आपल्या पुण्यामध्ये करण्यात आलेली आहे, ठीक आहे. पुण्यामध्ये औंध या ठिकाणी याची 6वी आवृत्ती जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे. 16 एप्रिल ते 28 एप्रिल या दरम्यान हा 13 दिवसांचा युद्ध सराव जो आहे तो सध्या त्याचं आयोजन सुरू आहे. 5वा युद्ध सराव उझबेकिस्तानमध्ये तरमेज जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आला होता 2024 मध्ये. आता आपण जर बघितलं 2025 मध्ये पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. तर युद्ध सराव बघूया, आता सगळे रिवाइज करूया. नौदलाचा वरुण युद्ध सराव भारत आणि फ्रान्समध्ये होतो. शक्ती भारत आणि फ्रान्समध्ये होतो. आपण जर बघितलं लष्कराचा युद्ध सराव आहे. गरुड भारत आणि फ्रान्समध्ये होणारा हा हवाई दलाचा युद्ध सराव आहे. त्यानंतर अल नजाह भारत आणि ओमानमध्ये होणारा लष्करी सराव आहे. नसीम अल बहर भारत आणि ओमानमध्ये होणारा हा युद्ध सराव आहे. ईस्टर्न ब्रिज भारत आणि ओमानमध्ये होणारा युद्ध सराव आहे. बोंगो सागर भारत आणि बांगलादेश. मैत्री भारत आणि थायलंड. डस्ट लीग भारत आणि उझबेकिस्तान. एक्स टायगर ट्रायम्फ भारत आणि अमेरिका. एकुवेरिन भारत आणि मालदीव. त्यानंतर युद्ध अभ्यास भारत आणि अमेरिका. धर्मा गार्डियन भारत आणि जपान. जिमेक्स भारत जपान. मित्रशक्ती आता इथं बघा मैत्री भारत आणि थायलंड, पण मित्रशक्ती भारत आणि श्रीलंका.
मलबार 4 देशांमध्ये होतो, जे क्वाडचे देश आहे, भारत, ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिका. सिम्बेक्स भारत आणि सिंगापूर. काझिंद भारत आणि कझाकिस्तान. खंजर भारत आणि किर्गिस्तान. त्यानंतर जर बघितलं तर हरिमाऊ शक्ती जो युद्ध सराव आहे तर तो भारत आणि मलेशिया. आणि सायक्लोन नावाचा भारत आणि इजिप्त. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा 7वा प्रश्न आहे, उत्तर प्रदेशातील बनारस मधील कोणत्या उत्पादनांना एप्रिल 2025 मध्ये भौगोलिक संकेतन म्हणजे जीआय टॅग देण्यात आलेला आहे? तर बनारस मधील बनारसी तबला, बनारसी शहनाई आणि बनारस मध्ये भरलेली जी काही मिरची असते, या 3 गोष्टींना काय मिळालेलं आहे? तर जीआय टॅग मिळालेला आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचे. यानंतर एप्रिल 2025 मध्ये कलाम और कवच 2.0 हा डिफेन्स लिटरेचर फेस्टिवल कुठे आयोजित करण्यात आला? तर संरक्षणावर चर्चा करण्यासाठी कलाम और कवच 2.0 हा जो काही लिटरेचर फेस्टिवल आहे मित्रांनो, हा नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. याची थीम काय होती? सिक्युरिंग द नॅशनल प्रोग्रेस थ्रू डिफेन्स रिफॉर्म्स. ठीक आहे, ही याची थीम होती. संरक्षणाशी संबंधित आपण जर बघितलं तर हे काय होता? एक संवाद होता. ठीक आहे, आपण जर बघितलं संरक्षण तंत्रज्ञान भविष्यातील युद्धावर इथे संवाद करण्यात आलेला आहे. कोणत्या राज्याने एप्रिल 2025 मध्ये केंद्र आणि राज्याचे संबंध याचं पुनरावलोकन करण्यासाठी कुरियन जोसेफ समिती स्थापन केली आहे? तर केंद्र राज्य संबंध जे आहे याचा उल्लेख घटनेमध्ये कुठे आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं मित्रांनो. ठीक आहे, कोणत्या कलमांमध्ये, कोणत्या भागांमध्ये केंद्र राज्य संबंधाचा उल्लेख आहे? ठीक आहे, तर ते जे केंद्र राज्य संबंध आहे त्याचं पुनरावलोकन करण्यासाठी म्हणजे त्याला परत एकदा व्यवस्थितपणे त्याकडे बघण्यासाठी तमिळनाडूने अलीकडे एक समिती स्थापन केलेली आहे, जे समितीचं नाव आहे कुरियन जोसेफ समिती. ठीक आहे, तर कुरियन जोसेफ समिती लक्षात ठेवा, तमिळनाडूने स्थापन केलेली आहे. 1969 मध्ये तमिळनाडूमध्ये राजमन्नर समिती स्थापन झाली होती केंद्र राज्य संबंधाविषयी. ठीक आहे, तर तशाच प्रकारची एक समिती आता तमिळनाडूने स्थापन केलेली आहे. 10वा प्रश्न, एप्रिल 2025 मध्ये T20 क्रिकेटमध्ये 100 अर्धशतके करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनला? तर T20 क्रिकेटमध्ये 100 अर्धशतके करणारा पहिला भारतीय खेळाडू बनलेला आहे विराट कोहली. कोण बनला? विराट कोहली. त्याने अलीकडे IPL मध्ये जर बघितलं तर राजस्थान रॉयल्स विरुद्ध अर्धशतक केलं आणि त्याने 100 अर्धशतकाचा विक्रम जो आहे तो आपल्या नावावर नोंदवलेला आहे. कोणत्या राज्य सरकारने उष्णतेची लाट म्हणजे लू वारे आता या दिवसात आपल्याला बघायला मिळतात उन्हाळ्यामध्ये, तर उष्णतेची लाट, लू वाऱ्याची जी काही लाट चालू आहे, ठीक आहे, त्यामुळे जर बघितलं तर राज्य विशिष्ट आपत्ती घोषित केलेली आहे आणि पीडित कुटुंबांना आर्थिक मदत सुद्धा जाहीर केलेली आहे. तर तेलंगणा सरकारने उष्णतेची लाट जी आहे तर तिच्यासाठी राज्य विशिष्ट आपत्ती जाहीर केलेली आहे आणि उष्णतेच्या लाटेमुळे जर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला 4 लाख रुपयाची मदत सुद्धा जाहीर केलेली आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आहे. सध्या लू वारे जे आहे ते वाहत आहे उत्तर भारतामध्ये, प्रामुख्याने ते वाहतात, पण आपल्याकडे पण त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो बघायला मिळत आहे. ठीक आहे, तर इथं तेलंगणा सरकारने पीडित कुटुंबाला 4 लाखाची मदत म्हणून सुद्धा इथं घोषित केलेला आहे आणि राज्यामध्ये राज्य विशिष्ट आपत्ती घोषित केलेली आहे. ठीक आहे, ही मदत जी आहे ते राज्याच्या आपत्ती प्रतिसाद निधी जो आहे, ठीक आहे, तर त्यामधून दिली जाणार आहे. तेलंगणामध्ये 28 जिल्हे आहे, 28 पैकी 23 जिल्ह्यांमध्ये आपण जर बघितलं तर 15 दिवस उष्णतेची लाट अनुभवण्यात आलेली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या हस्ते वेरका ब्रँड, आता वेरका नावाचा एक दुधाचा ब्रँड आहे बघा, फेमस ब्रँड आहे तो, आपल्याकडे नाही पण पंजाबच्या साईडला तो खूप फेमस ब्रँड आहे. तर वेरका ब्रँडच्या कोणत्या शुभंकराचं अनावरण करण्यात आलं? तर वेरका ब्रँडचा एक नवीन शुभंकर वीरा नावाने याचं अनावरण करण्यात आलं. या दुधाचा प्रचार प्रसार करण्यासाठी विदेशामध्ये ही जी मोहीम आहे ही हाती घेण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, वेरका ब्रँड साठी वीरा नावाचं शुभंकराचं अनावरण करण्यात आलेलं आहे. याचा उद्देश देशात आणि परदेशात वेरका ब्रँडची ओळख जी आहे ती अधिक मजबूत करणं आणि उत्पादनाच्या विक्रीला चालना देणं हा या पाठीमागील उद्देश आहे. पंजाब राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 मध्ये झालेली आहे. चंदीगड राजधानी आहे. भगवंत मान मुख्यमंत्री आहे. गुलाबचंद कटारिया राज्यपाल आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे? तर सील नागू. टेस्ट क्वेश्चन 2, चला सांगा 23व्या कायदा आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आणि दस्तलिक युद्ध सराव कुठे आयोजित करण्यात आला? हे 2 टेस्ट क्वेश्चन आहे. त्याचबरोबर आपल्या बॅचेस ज्या तुम्ही जॉईन करू शकता, यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्यासाठी फक्त तुम्हाला अभ्यास मित्र ॲप डाउनलोड करायचे. मग थांबूया आता आपण, इथं भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.